सविस्तर आढावा। मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सभेतून शिंदे आणि फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना शिंदे आणि फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। ठाकरे बंधूंनी एकमेकांवर केलेल्या टीकेचे जुने व्हिडिओ हे फडणवीसांनी सभेतून दाखवले। ठाकरे बंधूंनी अदानींवरून केलेल्या टीकेलाही फडणवीस आणि शिंदेंनी उत्तर दिलं। मुंबई विमानतळ विकणार म्हणता तर तुम्ही मुंबईत दुसरे बंगले का बांधले? मातोश्री 2 आणि शिवतीर्थचा संदर्भ देत फडणवीसांनी ही टीका केली। लंडनमध्ये घबाड, माझ्याकडे सर्व पुरावे असल्याचा शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे। तेव्हा मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील सभेतून शिंदे आणि फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलेला आहे। नुकतीच महायुतीची सभा शिवाजी पार्कवर पार पडली आणि याच सभेच्या दरम्यान काल ज्यावेळेला ठाकरे बंधूंनी टीका केलेली होती महायुती सरकारवर आणि त्याला आता प्रत्युत्तर म्हणून ही सभा पार पडली आहे। आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली। मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे। पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली? काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही। तुमची काय अवस्था होईल? आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल। आणि मला आव्हान देतात, म्हणे आदित्यशी चर्चा करा। ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचं आहे, पण आदित्यशी चर्चा करा। अरे बाबा, आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे। आज खुलं आव्हान देतो, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा। विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागतं। आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे, माझे ते संस्कार देखील नाही आहे। पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात, अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता। मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सीमध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले। मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमवली नाही। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या सभेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। त्यांनी विकासाच्या नावाखाली झालेली लूट, मराठी लोकांची होणारी पिळवणूक, लाडक्या बहिणीच्या पैशांवर होणारे आरोप या सर्वांवरून ठाकरे बंधूंवर टीकेचे बाण सोडले। दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढा त्यांचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में अशा प्रकारचं नेहमीचं पालपूज जे आहे ते लावतात। अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे, कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही। देवेंद्रजीने आम्ही ठरवलेलं आहे, आता मुंबईकर जो गेलाय बाहेर, जो रडतोय, त्याला भाडं नाही, बेघर झालाय, त्याला पुन्हा मुंबईत आणू, हे आम्ही ठरवलेलं आहे। हा संकल्प आम्ही केलेला आहे। आम्ही हवेत बोलत नाही, आमचं काम बोलतंय। 3.5 वर्षाचं काम बघा, काम बघा, डोळ्यांनी बघा आणि मग बोला आमच्यावर। आमचं नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट, नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे। त्यांचं करप्शन फर्स्ट होतं, आमचं मुंबई फर्स्ट आहे, मुंबई फर्स्ट। 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता, मग तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले,
तेव्हा किती तुम्ही दानदक्षिणा घेतली हो तेही एकदा सांगा. तेही सांगा. तेव्हा काही वाटलं नाही. माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाकडे हेच काँग्रेस महाविकास आघाडी गेली आहे. त्यांना आमच्या लाडक्या बहिणी बरोबर जोडा दाखवतीलच, जसा विधानसभेत दाखवला. त्यांनी खोडा घातल्याबरोबर 232 नंबरचा जोडा माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवला आणि घरी बसवून टाकलं. आणि म्हणून हे कसले भाऊ, हे दुष्ट सावत्र भावानं लाडक्या बहिणी 15 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे तुम्ही हे प्रकल्प रोखले. मुंबईकरांचे हाल होते झाले. लोकल गर्दीमध्ये लोक गुदमरले. याला जबाबदार कोण? खरं तर हे लोक विकास विरोधी, अँटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आपण पाहिले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंच्या लंडन कनेक्शनचा उल्लेख करत जोरदार टोलेबाजी केली. शिंदेंनी तर उद्धव ठाकरेंबाबतचं लंडनमधील मोठं घबाड हाती लागल्याचा दावा केलाय. पाहूया. बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना. या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही. अरे काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडनमध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. श्री वनवरनं मातोश्री तुकडे गेला. का गेला? जागा कमी पडत होती म्हणून. किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले. का गेले? जागा कमी पडत होती म्हणून. अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं. नवी मुंबईला एअरपोर्ट करा, इतके अहवाल आले. तुमच्याही काळात अहवाल आला. प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा GDP आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे. अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला. तुझको मिरची लगी तो मैं क्या करू? आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल, म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. शिवाजी पार्कमधून काल राज ठाकरेंनी मुंबईची निवडणूक ही मराठी माणसांसाठी शेवटची असल्याचं म्हटलं होतं. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस